माझे बंधू आहेत संतोष मंजुळे, भाऊ कुठे नाही का, राम मंजुळे. ती बेसिकली आमचे जे मंजुळे गुरुजी बंधू आहेत माझे डोळा गेल्यानंतर मी 11वीत होतो. तर डोळा गेल्यानंतर म्हणजे डोळ्याला इजा झाली, डोळ्यात पू झाला आणि डोळ्याच्या प्रचंड वेदना झाल्या, जे आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती होती. खरं सांगायचं, प्रामाणिकपणे सांगायचं तर I was not able to bear that whatever the stress and all that. I was talking with my mother. आईला बोलताना सांगितलं, आई काय म्हणली, तू झालंय झालं, तू एका डोळ्यानं जग जिंकशील. आईने काय सांगितलं, तू एका डोळ्यानं जग जिंकशील, एका डोळ्यानं अभ्यास कर. मी केला अभ्यास. मी जर आईचं ऐकलं नसतं, आईच्या आध्यात्मिक दृष्टीकडे दुर्लक्ष केलं असतं तर आज मी तर नसलो असतो. त्यामुळं मला इथं सांगायचं की कोणत्याच आई वडिलांना असं वाटत नाही की आपला मुलगा वाया गेला पाहिजे, कधीच वाटत नसतं. तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या स्वप्नांवर, तुमच्या स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिका, श्रद्धा ठेवायला शिका. श्रद्धेच्या जोरावर मिळत आहे. आणि कुठल्याही तुम्ही जाती धर्माचे असा, पंथाचे असा, प्रार्थना म्हणजे प्रेयर करायला शिका. कारण कसं आहे, आज विचारांचं प्रदूषण इतकं झालेलं आहे की आपण आपल्या स्वतःकडं लक्ष द्यायला आपण स्वतःकडे वेळ ठेवत नाही. आपण म्हणजे दिवसापासून रात्रीपर्यंत आपली अवस्था कशी असली पाहिजे, द्वेष संपला, मत्सर संपला, आता उरला जिकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंदकडे, अशी अवस्था 5 मिनिटं तरी दररोज असायला पाहिजे. आणि दररोज 24 तासाचा अभ्यास ठेवा, 24 तासाचा हिशोब ठेवा. मी सांगितलं ना तुम्हाला, 5 मिनिटं स्वतःसाठी द्या आणि 5 मिनिटं ध्यानधारणा करा. तुम्हाला जो आवडतो देव देवी त्याची साधना करा. तुम्ही 5 मिनिटं देवाचं नामस्मरण करा, बस तुम्ही फ्रेश होता. दुसरी गोष्ट मी सांगितलं, अभ्यासाचा वापर. अभ्यास करताना त्याला अध्यात्माची जोड आली. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपल्याला परत माघारी जावं लागतं, पुढं जायचंय ना तर मागं बघावंच लागतं, सिंहावलोकन करावं लागतं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, तुकाराम महाराजांनी सांगितलं. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मनामध्ये चैतन्य उत्साह असण्यासाठी तुम्हाला पहिलं आशावादी राहावं लागतं. तुमच्या भविष्याकडं सतत पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बघावं लागतं. त्यासाठी तुम्हाला तुमचं मन प्रसन्न ठेवावं लागतं, चैतन्य ठेवावं लागतं. आणि मन प्रसन्न चैतन्य ठेवण्यासाठी तुम्ही ध्यान आणि मन एकाग्र ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट एक करा, 24 तासाचा हिशोब ठेवा. व्हॉट एव्हर आय एम डुईंग इन 24 hours. तुम्ही दररोज 24 तासामध्ये काय करताय, त्या 24 तासाचा एक हिशोब करा. इट शुड बी डिवायडेड इंटू मेजर ॲक्टिव्हिटीज. यू शुड बेसिकली डिवोट युअर 10 hours फॉर द स्टडी. ज्याला IAS IPS करायचं आहे त्यांनी ठरवायचं, मी 10 तास अभ्यास करणार, 10 hours. कसा करणार? सकाळी 4 तास वाचन, दुपारी 4 तास लिखाण आणि संध्याकाळी 2 तास चिंतन. काय करायचं? सकाळी 9ला बसला अभ्यासाला, सकाळी 9 ते दुपारी 1. सकाळी 9 ते दुपारी 1 वाचत राहायचं. दुपारी 2 ते 6 लिहित राहायचं. संध्याकाळी 9 ते 11 विचार करायचा, चर्चा करायची, मित्रांशी चर्चा करायची, विचार करत राहायचं, चिंतन करत राहायचं. आणि सकाळी आणि सायंकाळ दररोज सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास आयदर पळायचं, व्यायाम करायचा किंवा एखादा खेळ खेळायचा. लक्षात आलं नाही खेळाचा? माझा आवाज येत नाही का? येतोय ना? बेसिकली मी सांगतो, मी UPSCचा अभ्यास करताना मला माझ्या शारीरिक क्षमताकडे लक्ष देता आलं नाही, परंतु मी त्याची कसर मसुरीच्या अकॅडमीत असताना भरून काढली. मी बेस्ट हॉर्स रायडर आहे, म्हणजे मी घोडेस्वार आहे. का तर मी मसुरी अकॅडमीमध्ये हॉर्स रायडिंग हा माझा निवडला होता ॲटम. तर मला त्यानंतर लक्षात आलं की मी जो अभ्यास करत होतो तो अजून आउटपुट कधी चांगला होतो अभ्यास तर तुम्ही एखादा गेम खेळा, शटल खेळा, बॅडमिंटन खेळा, टेनिस खेळा, आयदर तुम्हाला कुस्ती, कोणाला जे आवडेल ते खेळ. त्याने 1 तास त्याच्यावर दिला पाहिजे. आणि दुसरे 1 तास व्यायामासाठी द्यायचा. एक
किमान 5 ते 10 मिनिटं योगा आणि चिंतनासाठी द्यायचं. मी केल्यानंतर तुम्ही दिवसभर कितीही जरी कष्ट केले तरी तुम्हाला ताण येणार नाही. आणि सगळ्यात शेवटचा पार्ट, IASच का व्हायचं? सगळ्यात शेवट पार्ट, IASच का व्हायचं एवढं सांगून मी थांबणार आहे. IAS का व्हायचं? अजून कुठले UPSCच्या परीक्षेत पूर्व मुख्य आणि मुलाखत याबद्दल काय बोलू का? मी बोलत असं तर बोलतो मी. अजून कोणता पार्टवर बोललं पाहिजे अजून सांगा? बेसिकली नंतर देऊ बेसिकली. ओके, मी आता जाता जाता एवढं सांगेल. UPSCच्या मुलाखतीला बऱ्याच जणांना प्रश्न असतो की मराठी माध्यमातून मुलाखत देता येते का? जर जी मुलं मुख्य परीक्षेला मराठी भाषेतून उत्तर लिहित आहेत, जी मुलं मुली मराठी भाषेतून मुख्य परीक्षा लिहित आहेत, त्यांनाच फक्त UPSCची मुलाखत मराठीतून देता येते बेसिकली. आणि इंग्रजी काय एवढं अवघड नसतं. बेसिकली इंग्रजी सुधारण्यासाठी 1-2 गोष्टी करता येतात. एक तर इंग्रजी पेपर मोठ्यानं वाचणं, दुसरी गोष्ट ऑल इंडियाच्या रेडिओ न्यूज असतात इंग्लिश, हिंदी आणि मराठी. त्या सकाळ आणि संध्याकाळी दररोज ऐकल्या तर इंग्रजी चांगलं होतं. माझं स्वतः इंग्रजी मी फक्त ऑल इंडिया रेडिओच्या न्यूज ऐकून माझं इंग्लिश चांगलं केलेलं आहे. मी आता आंध्र प्रदेशमध्ये इंग्रजीतून कारभार करतो. सगळा ॲडमिनिस्ट्रेशन माझं सगळं इंग्रजीतून करतो. मराठी माध्यमातून शिकून सुद्धा इंग्रजी चांगल्या प्रकारे करता येतं. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. काय तर ऑल इंडिया रेडिओच्या न्यूज ज्या असतात त्या DD न्यूज सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास, 15-15 मिनिटेच असतात. ते ऐकल्या तरी आपलं बऱ्यापैकी इंग्रजी चांगलं होतं. आणि प्रोनाऊन्सिएशन चांगलं करण्यासाठी दुसरी गोष्ट मोठ्याने इंग्रजी वाचणं सुधरत जातं ते मनाने. बट दॅट इज स्पॉन्टेनियस प्रोसेस. तुम्ही ज्यावेळी करायला लागता ते आपोआपच होत जातं. लास्ट IASच का व्हायचं? द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग IAS. मी बेसिकली असं म्हणतो की IAS इज द बेस्ट सर्व्हिस इन द वर्ल्ड. ह्याच्यात हेच काही नाही, अतिशोक्ती काही नाही. सामाजिक न्याय आणि राष्ट्रीय एकात्मता ह्या 2 गोष्टींना जर न्याय द्यायचा असेल तर IAS सारखी सेवा नाही. सामाजिक न्याय, सोशल जस्टिस. मला विनील कृष्णाचं नाव कोणी ऐकलंय? विनील कृष्ण. येस, टेल मी. येस, यू नो विनील कृष्ण. ओके, गुड. आय गॉट इट. ओके. विनील कृष्णा मलकानगिरी कलेक्टर ओरिसामध्ये एक IAS ऑफिसर, एक कलेक्टर आहे तुझं. नक्षलवाद्यांनी त्यांना किडनॅप केलं होतं. ते तिथं नक्षलवादी भागामध्ये दुर्गम भागात जाऊन सेवा करत होते सामाजिक न्यायासाठी. आता मी सध्या आंध्र प्रदेशमध्ये एक आम्ही बालकामगार मुक्त जिल्हा करण्याचं जे धोरण आमचं चालू आहे, तर त्या संदर्भामध्ये आम्ही काम करतोय. UNICEF सुद्धा त्याला मदत करत आहे. तुम्हाला सामाजिक न्यायासाठी अपंग, लहान मुलं, महिला यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी कोणती सेवाचा मदत करत असेल ती तर IAS. जर तुम्हाला मुलाखतीला कुणी प्रश्न विचारला तर सोशल जस्टिसचा मॅसेंजर म्हणून काम करायचं असेल, सामाजिक न्यायाचा दूत म्हणून काम करण्यासाठी IAS ही सगळ्यात चांगली सेवा आहे. आणि हे पॉईंट कुणी सांगत नाही. आय हॅव टोल्ड इन माय इंटरव्ह्यू. मी सांगितलं ओपन. मला चांगले मार्क्स सुद्धा मिळाले. IAS का 186 मार्क मिळाले मला इंटरव्ह्यूला. दुसरी गोष्ट राष्ट्रीय एकात्मता. आज प्रांतवाद, भाषा वाईज किंवा राज्य वाईज हे तुकडे होतं, देशाचे तुकडे होतं. तर देशामध्ये आध्यात्मिक राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी IAS एक चांगली सेवा आहे. आणि तिसरी गोष्ट आहे, तुम्हाला आजपर्यंत तुमच्या आजच्यापर्यंतच्या जीवनामध्ये तुम्हाला जेवढ्या क्षेत्राचा अनुभव आहे त्याच्या शतपटीने अनुभव तुम्हाला IAS क्षेत्रामध्ये गेल्यानंतर मिळतो. तुम्हाला बेसिकली भारत दर्शन हा एक पार्ट असतो. भारत दर्शनामध्ये तुम्हाला दहशतवाद्यांशी, नक्षलवाद्यांशी कसा संघर्ष करायचा तिथपासून बालकामगार, किंवा मागासवर्गीय कल्याण असेल, महिला सशक्तीकरण असेल, पंचायती राज असेल,
ए पासून झेड पर्यंतचे सर्व सब्जेक्ट्स तुमचे खऱ्या अर्थानं ह्या सर्व्हिसमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं. ही सर्व्हिसमध्ये इट इज द एनरिचमेंट ऑफ युअर पर्सनॅलिटी. तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध आणि संजीवनी देणारी ही सेवा आहे. ही लक्षात घेऊन तुम्ही ह्या सर्व्हिसमध्ये याचा प्रयत्न केला पाहिजे. चौथी गोष्ट मी तुम्हाला सिक्युरिटी, मनी, दिस ऑल थिंग्स आय डोंट बॉदर. पैसा आहे, सुरक्षितता आहे, ह्या गोष्टीला पगार आहे, गाडी आहे, बंगला आहे, ह्या गोष्टी ह्या खूप मायनर गोष्टी आहेत. तुम्ही सेवामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिली गोष्टी सामाजिक प्रतिष्ठा, तुमच्याकडे बघण्याचा तो लोकांचा दृष्टिकोन आहे तो खूप बदलतो. ती सामाजिक प्रतिष्ठा आहे, ती सामाजिक प्रतिष्ठा खूप एक चांगल्या प्रकारे वाढते. पण सामाजिक प्रतिष्ठा ही माझ्यासाठी सुद्धा गौण आहे. पण जे तुम्हाला व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी एक चांगली संधी मिळते, ती संधी दुसऱ्या सेवेमध्ये मिळत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला तळागाळातल्या लोकांमध्ये समाजामध्ये मिसळून, म्हणजे खऱ्या अर्थानं तथाकथित राजकीय लोकांपेक्षा सुद्धा तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्याची संधी कलेक्टर असल्यानंतर मिळते. तुम्ही कलेक्टर असला एखाद्या जिल्ह्याचा, तर तुम्हाला जेवढी संधी ह्या सेवेमध्ये राहून मिळते तेवढी सेवा कोणत्याच ह्याच्यामध्ये मिळत नाही. त्यामुळं बेसिकली एक श्रद्धा ठेवून, अभ्यासाचं नियोजन करून, प्लॅनिंग करून ह्या सेवेत येण्यासाठी प्रयत्न करा. लालबागचा राजा मित्रमंडळानं मला इथं बोलवून तुम्हाला मार्गदर्शनाचे 2 शब्द सांगायला लावले. त्याच्याबद्दल मी लालबागचा राजा मित्रमंडळाचे सर्व कार्यकारिणी सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या सर्व लोकांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आपले भारताचं भविष्य काळातले आपले तुम्ही सर्व भावी IAS IPS अधिकारी या सर्वांनी तुम्ही माझं मनपूर्वक भाषण ऐकल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार मानतो. जाता जाता एवढं सांगेल की तुम्ही तुमच्या जीवनात तुम्ही IAS झाल्यानंतर, IPS झाल्यानंतर, चांगल्या सेवा मिळाल्यानंतर तुमच्या जीवनात प्रकाश येणार आहे. पण त्या प्रकाशाचा वापर तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी करावा, एवढीच माझी तळमळ आहे. कविता आहे, तन मनाच्या मंदिरी जागू या चेतना, तन मनाच्या मंदिरी जागवू या चेतना, अर्थ लाभो या जीवनी हीच आमची प्रार्थना. म्हणून आपण सर्वांनीच भीतीतून साहसाकडे, चंचलतेतून एकाग्रतेकडे, अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची एकत्रित साधना करूया. त्याचबरोबर माझ्या भविष्यकाळामध्ये मी नेहमीच या प्रकारचा, ज्या पद्धतीने सेवा, त्याग आणि प्रेम या भावनिक मूल्यांचा आधार माझ्या कार्यात ठेवलाय, त्याच पद्धतीने भविष्यकाळात सुद्धा असाच पद्धतीने मी हे कार्य पुढे ठेवत राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, गांधीजी, कलाम या आपल्या भारतीय राष्ट्रपुरुषांनी जे सांगितलेला आध्यात्मिक राष्ट्रवाद आहे, आणि महत्त्वाचे शाहू फुले आणि आंबेडकर यांनी सांगितलेलं स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांचा सामाजिक न्यायाचा विचार आहे. हा विचार मी माझ्या जीवनामध्ये नेहमीच पुढे ठेवून कार्यरत राहील. त्यासाठी तुम्हा सर्वांचेच प्रेम, आशीर्वाद, सहकार्य आणि मार्गदर्शन माझ्या बरोबर असतील अशी अपेक्षा करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. हॅलो.